नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अकोल्यामधून आहे. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये मोठा राडा झालाय. भाजप आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार एकमेकांवर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे आमदार रणधीर सावरकर तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे एकमेकांवर धावून गेले. दोन्ही आमदारांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. अधिकारी आणि मंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे हाणामारीचा प्रसंग मात्र टळला. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील उमाप आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, दोन लोकप्रतिनिधी एकमेकांना शिवीगाळ करतायत, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची परिस्थिती उद्भवते. नेमकं काय घडलं? नक्कीच सागर, आज जर आपण पाहिलं तर अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती घेण्यात आलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण बैठक सुरू होती. सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर विविध मुद्द्यांवरनं या बैठकीमध्ये जो आहे तो वाद निर्माण झाल्याचा आज आपल्याला या बैठकीदरम्यान पाहायला मिळालं. जवळपास 4 तासांपासून ही बैठक सुरू आहे. दलित वस्तीमधील विकास कामांच्या मुद्द्यांवरनं जर आपण पाहिलं, जेव्हा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख बोलत असताना दुसरीकडनं भाजपचे आमदार या ठिकाणचे रणधीर सावरकर बोलले आणि त्यावरनं संपूर्ण हा वाद निर्माण झाल्याचं जे आहे ते सूत्रांनी सांगितलेलं आहे. या दोघांमधला वाद एवढा भिडला की दोन्ही आमदार एकमेकांवर संपूर्ण धावून गेल्याची परिस्थिती या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने जो आहे तो हा वाद शांत झालेला आहे. परंतु ज्या पद्धतीनं संपूर्ण हा वाद झाला त्यामुळे जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण